एस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. 64 कलेचा अधिपती बाप्पा गणरायाला वंदन करून अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून अगदी सर्व क्रिकेट प्रेमींचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. विद्यमान सामना आपण पाहतो. एका बाजूने पाहिलं गेलं तर आई खरजाई देवी स्पोर्ट्स बजागेवाडी संघ आणि त्यांना फाईट करता श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघ डिफेंडिंग चॅम्पियन अगदी सलग 7 चॅम्पियन ज्याच्या नावावर आला तसा संघ अर्थात श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बजागेवाडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम फलंदाजी करण्याचा डिसिजन त्यांनी घेतलाय. आमंत्रित केलं या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघाला. पुन्हा त्या सर्व मान्यवरांचं क्रिकेट प्रेमींचं मी क्रिकेट समालोचक सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातोय मैदानाच्या आतमध्ये जिथे चालू आहे शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माननीय कैलासवासी श्री महादेव शंकर पाटील स्मृती चषक 2026 पर्व पहिलं. 4 षटकांचा पूर्वार्ध 4 षटकांचा उत्तरार्ध आणि यामध्ये नटलेला अभूतपूर्व सोहळा अर्थात क्रिकेटचा महासंग्राम. पहिला स्ट्रोक अगदी वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये सुरुवात केली आहे. फलंदाज अर्जुन याने क्या बात आहे षटकार क्या बात आहे. कमालीची सुरुवात क्या बात आहे. क्रिकेटचा क्लास दाखवला या ठिकाणी अर्जुनने. गोलंदाजी मार्कवर पाहिलं गेलं तर प्राईड ऑफ शाहूवाडी राजू रणवरे आपण पाहतोय. वेगवान गतीचा गोलंदाज. यावेळेस मात्र स्विंग अँड मिस अचूक टप्प्यावर गोलंदाजी. अर्जुन पाहिलं गेलं तर इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असणारा अर्जुन अगदी अखंड देशाची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र क्रिकेटवरची सेवा अगदी नक्कीच पहिल्याच चेंडूवर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यामध्ये कमालीचा चेंडू यावेळेस देखील पाहायला मिळाला. पहिला चेंडू आला षटकार. त्यानंतर मात्र डॉट चेंडू कोणत्या टप्प्याचा चेंडू अगदी पाहायला गेला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल झाले एक्झिक्यूट आणि या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो डबल 7 या धावसंख्येवर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर राजू रणवरे अगदी प्राईड ऑफ शाहूवाडी ज्या खेळाडूने अगदी आपल्या संघाचं नाव आपल्या संघाच्या नावाचा दबदबा निर्माण केलाय असा खेळाडू राजू रणवरे. यस डॉट चेंडू होतोय. याच आयोजकांच्या माध्यमातून सर्वांना सूचना आहेत. आयोजकांनी नाश्त्याची सोय केलेली आहे. सर्व खेळाडूंनी या ठिकाणी नाश्त्याचा लाभ घ्यायचा आहे. यावेळेस लोअर फुल टॉच चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने अगदी चांगलं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल दा पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल झाले एक्झिक्यूट. सर्व खेळाडूंना विनंती आहे सीमारेषा ही पडदा आहे. लाल पडदा जो बाहेर लावलेला ती सीमारेषा आहे याची देखील आपण नोंद घ्या. नेक्स्ट बॉल राईटमध्ये विकेट. वेगवान गतीचा चेंडू पुन्हा एकदा इनफिल्ड खेळाडूंच्या वरून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमारेषे पार या स्पर्धेमधील पहिला चौकार. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. अगदी पाहिला गेला तर या पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 12 धावा आल्या. थोडंसं वर्चस्व फलंदाजांनी गाजवले. या पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले. एक चौकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 12 या धावसंख्येवर. अगदी सर्व खेळाडूंनी या ठिकाणी नोंद घ्यायच्या. समोरच्या दिशेने अगदी पाहिलं गेलं तर मार्किंग केलेली आहे ती सीमारेषा पकडली जाईल. अर्जुन अगदी पाहिलं गेलं तर इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असणारा खेळाडू क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी त्याच्या देखील बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपल्या संघाचं नाव
आपल्या संघाच्या नावाचा दबदबा निर्माण करण्यासाठी अगदी पुण्यावरून या ठिकाणी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि अगदी कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. सूरज निकम एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहिलं तर गेलं तर गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये दाखल होतोय. 9 वाजून 30 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. 16 मिनिटाचा वेळ दिला जातो. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी दिशा देण्याचा प्रयत्न होता फलंदाज संजय यांचा, मध्ये त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी असफल ठरतायत. डॉट चेंडू काउंट केला जातो. अगदी सुरुवात चांगली झाली आहे या षटकाची. डॉटने सुरुवात केली आहे सूरज याने. सलग 7 वेळा चॅम्पियन संघ ठरणारा हा डोंजाई स्पोर्ट्स संघाचा अष्टपैलू खेळाडू आपण पाहिलं गेलं तर सूरज निकम गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्या बात आहे, लावडा पिला पंचांकडे. इथे मात्र बॅटची लिडिंग एज लागली तर यष्टांच्या मागून कोणती चुकी होत नाही आहे. मिस्टर मास्टर माइंड यष्टांच्या मागणी अगदी अचूक जेल टिपताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला धक्का लागतोय तो बजागेवरील संघाला. संजय बॅक टू डग आउट. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर इनॅट नंबर 3 वर छोटा पॅकेट बडा धमाका संतोष बजागे दाखल होताना पाहायला मिळतोय. सूरजने देखील चांगली सुरुवात केली. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र विकेट. अगदी कमालीची सुरुवात आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाली. यावेळेस क्लिअर कट गॅप मध्ये शोधून काढला. नजाकत बरा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पार. धन 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 करत आलाय हा दर्जेदार चौकार. संतोष बजागे. आधी पाहिलं गेलं तर छोटा पॅकेट बडा धमाका. धमाक्याला सुरुवात केली आहे पहिल्या चेंडूवर संतोष याने. आल्या इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात कुठेतरी यशस्वी ठरताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. सूरजला जर विचार केला तर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता सूरजचा, मात्र चौकार आलाय. चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. 9 वाजून 30 मिनिटांनी पहिला चेंडू पडला. अगदी 9 वाजून 46 मिनिटांनी या इनिंगचा अंत व्हायला पाहिजे मित्रांनो, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची देखील दक्षता आपण घ्या. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. विनंती असेल जास्तीचा वेळ आपण देखील घेऊ नका, कारण 9 वाजून 30 मिनिटं जसे दिलेत आपण त्याच अनुषंगाने आपण थोडं स्पीडअप घ्यावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण लावलंय त्या ठिकाणी. सिंगल झाली एक्झिक्यूट आणि या सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचवतो तब्बल 17 या धावसंख्येवर. 17 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. आई खासदार देवी स्पोर्ट्स बजागेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र अर्जुनकडे नजरा असतील, कारण या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं तर 2 मोठे फटके याच्या बॅट मधून नक्कीच जरूर आपल्याला पाहायला मिळाले. आक्रमक रूप देखील आता मात्र धारण करावं लागेल. फुल टॉस. यावेळेस मात्र बॅटची पडमेज जरूर लागली आहे. डॉट चेंडू काउंट केला जातोय.
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस फटका फसलाय. राजू रणवरे डाऊन द बॉल. कोणती चुकी होणार नाही. विकेटचा होईल पतन. आणखी एक धक्का लागतोय तो बजागेवाडी संघाला. मोठा मासा इथे मात्र गळायला लागलेला आहे. अर्जुन बॅक टू डग आउट. महत्वाची विकेट आहे आणि नक्कीच थोडंसं नाराज असतील. फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र इलिव्हेशन पाहायला मिळालं नाही आहे आणि साधा आणि सोपा झेल या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक धक्का लागतोय बजागेवाडी संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो समीर. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपतोय. अगदी जवळजवळ 9 वाजून 39 मिनिटं झाले. तर अगदी नवीन गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर विजय दाखल होतात. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या. त्यानंतर मात्र 5 धावा खर्च केल्या. अजयने सूरजने देखील 2 महत्वाच्या विकेट देखील त्याच्या नावावर राहिल्यात. यावेळेस मात्र कमालीचा थ्रो आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिप मधून ऋषी त्या ठिकाणी अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. धावफलक 1 ने आकार मिळेल नक्की धावफलकाला. धावफलक जाऊन पोहोचतो तर 18 या धावसंख्येवर. यस चला स्पीडअप करा मित्रांनो. 9 वाजून 41 मिनिटं झाले. जवळजवळ 11 मिनिटांचा खेळ या ठिकाणी संपत आलाय. यावेळेस छोटी धाव या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हरथ्रोची धाव. ओव्हरथ्रोची एक सिंगल धाव नक्कीच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावर लागतात. नेक्स्ट बॉल राड्यामध्ये विकेट. विजय पुन्हा एकदा सज्ज. या उठा एका धावेवर समाधान मानावं लागेल. अगदी सुरेखरित्या क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 21 धावा धावफलकावर लागतात. अगदी आता मात्र या ठिकाणी धावगतीला कुठेतरी बेड्या घातल्यात गोलंदाजांनी. पहिल्या षटकाचा विचार केला तर 12 धावा आल्या. त्यानंतर मात्र 5 धावा आल्या आणि आता मात्र आतापर्यंत 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात खर्च करताना विजय. इकॉनॉमिकल गोलंदाजी अगदी कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी सिंगल झाले. पुन्हा एकदा एक्झिक्यूट. एकेरी धावसंख्येने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतोय. 22 धावा धावफलकावर लागतात. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. 12 मिनिटांचा खेळ जवळजवळ संपलेला आहे. यावेळेस फटका चांगला आहे. इलिव्हेशन मिळाले का हे देखील पाहावं लागेल. यस अंतर देखील गाठलाय. क्या बात आहे. कमालीचा फटका. समीरच्या बॅट मधून हाय अँड सम ह्यूज मॅक्सिमम षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष करत होता धावांसाठी बजागेवाडी संघाने. हा संघर्षमय षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला समीरच्या बॅट मधून. अगदी थोडंसं प्रेशर रिलीज केलंय. कमी केलाय स्वतःवरचा समीर याने. आणखी 1-2 मोठे फटके आले तर नक्कीच एक सन्मानजनक स्कोर उभा. यावेळेस देखील गॅप मध्ये आहे आणि चेंडू निघून चाललाय बाहेर. षटकार. क्या बात आहे. 2 इन अ रो सिक्सर आपल्याला पाहायला मिळतोय. समीर नावाचा वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावायला सुरुवात झाली आहे. आता त्यामात्र तिला मात्र थांबावं लागेल. डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे संघाच्या गोलंदाजाला. धावफलकावर धावा लागले तब्बल 34 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स बजागेवाडी संघ.
यस नेक्स्ट मॅच एका बाजूने श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मालसवडे आणि त्यांना फाईट करतील निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघ. दोन्ही संघाच्या संघाने एखादा पहिला कॉल असेल. आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी या. इनिंग ब्रेकमध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. शेवटचं आणि अंतिम षटक विनय गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय स्लॉगवरच्या षटकामध्ये. स्लॉगवरचं षटक म्हटलं तर आपण पाहिलं गेलं तर गावरान भाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं. हाणामारी होईल का हे देखील पाहावं लागेल. या शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 6 चेंडू. यावेळेस फटका फसलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन. जजमेंट थोडंसं खराब मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा वाचू शकणार नाही आहेत आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 36 या धावसंख्येवर. यावेळेस कमी गतीचा चेंडू आणि इथे मात्र स्लो सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाले. डॉट चेंडू होतोय. विनयचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी शेवटच्या 2 यावेळी देखील क्या बात आहे. पुन्हा एकदा कमालीचा चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. मात्र सिंगल झाली एक्झिक्यूट. यस 9:46 झालेले आहेत. डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघ आपला एक खेळाडू आता मात्र आतमध्ये घ्यावा लागेल कारण 16 मिनिटांचा वेळ दिला जातो. सोळा मिनिटांमध्ये आपण 4 षटकं हाताळली नाही तर एक खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागतो. फायनलच केलं जात आहे या ठिकाणी. 37 धावा धावफलकावर. आणखी एक चांगला चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. पिण्याचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी कमालीची गोलंदाजी या गोलंदाजी देखील राहिले शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. एकही मोठा फटका अजून पाहायला मिळाला नाहीये. आता मात्र 1-2 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक नक्की स्कोर उभा राहील बजरंगवाडी संघासाठी आणि चांगली फाईट देऊ शकतात बजरंगवाडी संघ. डोंजाई स्पोर्ट्स आंबाडी या संघाला यावेळेस फटका फसलाय. इलिव्हेशन नाही आहे. राजू रणोरे डाऊन द बॉल. कोणती चुकी होत नाही. विकेट होईल पतन. टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर समीरचा खेळ. समीर बॅक टू डग आउट. यस मांडलाईवाडी संघ आणि मालसवडे संघ संघनायक आपण या. विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. प्रशांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फटका फसलाय. 2 in a row. आणखी एका विकेटचं होईल पतन. प्रशांत इथे मात्र विना कामगिरी करता परतीजाचं देखील विशेष कौतुक असेल. जवळ टॉस का बॉस मध्ये आपण नाणेफेक करणार होतो. एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर मांडलाईवाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मालसवडे संघ आपल्याला पाहायला मिळतील टॉस का बॉस मध्ये. दीपक आगरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. अभिषेक नक्कीच आपण आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. टॉस की बॉस मध्ये दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मलसावडे तर त्यांच्या विरुद्ध श्री निनाई मंडलाई स्पोर्ट फाउंडेशन मिळलाईवाडी या 2 संघांमध्ये नाणेफेक होते. दोन्ही संघातील संघनायक या ठिकाणी आमच्या सोबत जोडले गेलेत. मान्यवर देखील आहेत. येस सर आपण नाणेफेक करत आहोत. या ठिकाणी श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मनसावडे हा संघ नाणेफेक जिंकला. नाणेफेकीचा कौल घेऊन नक्कीच निर्णय काय तुमचा? 1-2 मिनिटात सांगतो. ठीक आहे चालेल.
यस थँक्यू हर्षद पवार सर. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी पूर्वार्ध संपला, उत्तरार्धाला करूया सुरुवात. 38 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आपण पाहिलं गेलं तर एका बाजूने सूरज निकम तर एका बाजूने प्राईड ऑफ शाहूवाडी राजू रणवरे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर एका अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज दीपक बजागे. यस दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. 3-1 लेट्स प्ले. ऑन साइडला आडव्या बॅटने क्या बात आहे, कमालीचा फटका पहिल्या चेंडूवर ग्राउंडला मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून चालला सीमारेषे पार, चौकार. क्या बात आहे, कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. या इनिंगची देखील झाली. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर षटकाराने सुरुवात केली होती अर्जुनने आणि आता मात्र सूरज देखील. क्या बात आहे, कमालीची सुरुवात. यावेळेस स्क्वेअर कट गॅप मधून आहे, चेंडूने दिशा जरूर बदलली आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगल झाले एक्झिक्यूट. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 5 या धावसंख्येवर. 38 धावांचं टार्गेट. यस सन्माननीय आदरणीय संतोषजी पाटील साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आयोजकांच्या मदतीने सहर्ष स्वागत, सुस्वागतम, वेलकम. 9:52 पहिला चेंडू पाला, रिव्हर्सचा अटॅम्प, स्विच इट, कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पार, षटकार. क्या बात आहे, कमालीचा फटका. राजू रणवरे प्राईड ऑफ शाहूवाडी अगदी या डोंजाई स्पोर्ट्स आंबडे संघाचा कोहिनूर हिरा मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 38 धावा सेट टार्गेट चेस करायचं आहे आणि त्या 38 धावा डिफेंड कराव्या लागतील. यावेळेस बॅटची लिडिंग यायच्या, चांगलं क्षेत्ररक्षण का यष्टांच्या मागे नक्कीच बॅकअप चांगला आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. सिंगल झाले एक्झिक्यूट. 12 धावा धावफलकावर लागता येतं. यस सर्व खेळाडूंना विनंती असेल, जे कोणी नाश्ता घ्यायचं बाकी असेल त्यांनी नाश्ताचा लाभ घ्यायचा आहे. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे, कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. परफेक्ट यॉर्कर, ब्रह्मास्त्र काढलं होतं क्रिकेटमधला दीपक बजागे यांनी. अनुभव आहे, या अनुभवाची शिदोर आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात दीपक. यावेळेस अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. आणखी एका डॉट बॉलचं समाप्ती होते आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपतंय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला धावा मिळाल्यात 12. पहिल्या इनिंगचा जरी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. या इनिंगमध्ये देखील पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. अगदी तोडीस तोड उत्तर प्रत्युत्तर देताना नक्कीच आपल्याला देखील पाहायला मिळतोय बजागेवाडी संघ या सामन्यामध्ये. नऊ वाजून 52 पहिला चेंडू पडलाय. अगदी 16 मिनिटाचा वेळ दिला जातो मित्रांनो. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक हाताळायचे आणि त्या पॅनलाइज केलं जाईल. 38 मध्ये आतमध्ये एखादा खेळाडू आपल्याला खेळवावा लागेल. याच्या अनुषंगाने आपल्याला देखील स्पीडअप करावं लागेल. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो अर्जुन. इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू. अगदी आपण पाहिलं गेलं तर वेगवान असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, क्या बात आहे, वेग वेग आणि वेग आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या चेंडूवर. पहिला चेंडू आलाय डॉट. सुरुवात चांगली झाली या षटकाची. अगदी बजायवाडी संघासमोर आपल्याला पाहायला मिळते. वेगाचा बादशाह आपण पाहिले गेलं तर पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्या बात आहे, यावेळेस मात्र
दिशा पाहावी लागेल. पंच आपल्याकडे वळत आहेत आणि इशारा करतायत. या सीटचा वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल अर्जुन यांना. अवंतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर. नक्कीच वेगावर स्वार होताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राईटमध्ये विकेट पुन्हा एकदा सज्ज होताना. यावेळी देखील ती दिशा आणि दशा देखील ती. आणखी एक वाईट बॉल येतोय. 14 धावा धावफलकावर लागतात. थोडासा विचार करावा लागेल आता मात्र अर्जुन याला, कारण लागोपाठचे 2 चेंडू वाईड हाताळलेत. नेक्स्ट बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोडक्शन आहे का यावेळेस? कॅच जिंकलाय. परफेक्ट वेल जज कॅच आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठी विकेट, मोठा मासा इथे मात्र गायला लागलेला आहे. ब्रेक थ्रू दिलाय या जोडीला, या पार्टनरशिपला. राजू रणवरे बॅक टू डग आउट. बॅट मधून आपण नक्की चांगले फटके 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये अगदी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करताना पाहायला मिळाला. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. नाव आहे विकास रणवरे. या खेळाडू देखील अनुभव आहे. गेम कसा खेळवायचा, गेम कसा करायचा हे याला नक्कीच ठाऊक आहे. मास्टर माइंड म्हणून ओळखला जाणारा खेळाडू. नाव आहे विकास रणवरे. इनॅट नंबर 3 वर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा सज्ज होतोय. अर्जुनचं कौतुक करावं लागेल. यावेळेस पहिला चेंडू डॉट, त्यानंतर मात्र 2 वाईट हाताळल्यानंतर चांगला कमबॅक अर्जुनचा आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. 1 बाउन्स गॅदर केलाय. लॉंग क्षेत्रामध्ये तितकंच सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा देखील 2 धावा मिळतील या चेंडूवर. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो 16 या धावसंख्येवर. यस मालसवडे संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मांडलाईवाडी संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. नेक्स्ट बॉल. यावेळी स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. लेगबाच्या स्वरूपात सिंगल झाली. एक्झिक्यूट. धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवर. मॅच मध्ये मजा येईल. अगदी उत्तरास प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज देखील. अर्धा टप्पा पार केला. अर्धा टप्पा अजूनही पार करायचा आहे. यावेळेस मात्र श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे या संघाला तब्बल 38 धावा बनवायच्या. यावेळेस देखील क्या बात आहे. आणखी एक चांगला चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. कौतुक करावं लागेल. 8 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलाय. उर्वरित 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटका हाताळायचे. त्याच अनुषंगाने आपण देखील गोलंदाजी करायची आहे. गोलंदाजी करणारी टीम अर्थातच बजेगेवाडी संघ. यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईन क्लिअर करा. चेंडू निघून चाललाय सी मा रेषे पार. चौकार. बऱ्याच कालांतराने एक मोठा फटका नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. अगदी या षटकाचा विचार केला तर एक मोठी विकेट नक्कीच अर्जुनच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावर धावा लागले तब्बल 21 ऑन स्कोरवर. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 17 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये दाखल होणारा खेळाडू आहे. ज्या खेळाडूच्या नावावर पहिल्या या आधीच्या स्पर्धेमध्ये अगदी मी गावडीकर चषक 2026 आपण पर्व पाहिला. त्या पर्वामध्ये ज्याच्या नावावर मेडन ओव्हरचा किताब असा राहिला असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. नाव आहे प्रशांत. बजेगेवाडी संघाचा एक अनुभवी गोलंदाज.
प्रशांत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूवर या गोलंदाजावर नजरा असतील, कारण या गोलंदाजाने या आधीच्या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर टाकली होती. आता यावेळी मात्र संघाच्या संपूर्ण धुरा जबाबदारी या खेळाडूवर आहे. तर यावेळेस फटका फसलाय. संतोष डाऊन द बॉल. इथे मात्र वेल जज कॅच. क्या बात आहे, इनक्रेडिबल. कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळतो. कॅच ऑफ द मॅच संतोष बाजागे. कोणती चुकी होत नाहीये. विकास रानवरे बॅक टू डग आउट. क्या बात आहे, कमालीची सुरुवात प्रशांत. मी म्हटलं होतं या गोलंदाजाकडे ती क्षमता आहे, कौशल्य आहे आपल्या संघाला विजय प्राप्त करून देण्यासाठी. तेच दाखवून दिलंय पहिल्या चेंडूवर. एक महत्वाची विकेट विकास रणवरेला इथे मात्र माघारी पाठवलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो नॅट नंबर 4 वर विनय. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून अगदी सुरेख गोलंदाजी केली विनयने. आता मात्र फलंदाजीच्या माध्यमातून एक संधी आहे आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्याची. ती संधीचं सोनं केलं जाईल का हे देखील पाहावं लागेल. आता मात्र 11 चेंडू आणि तब्बल 17 धावींची आवश्यकता आहे. पहिला सामना आपण हाय व्होल्टेज सामना पाहतोय या चषकामधील. यावेळेस देखील फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. आणखी एक विकेट आली असती, मात्र यावेळेस झेल होते ड्रॉप. जजमेंट थोडंसं खराब. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजरा होत्या, मात्र अगदी अखेरच्या क्षणाला चेंडू हातातून ड्रॉप झालाय. 2 धावा मिळतील. 23 धावा धावपलकावं लागतात. यावेळी देखील फटका चांगला आहे. अंतर गाठलं जाईल का? येस, अंतर देखील गाठलंय. चेंडू निघून चालाय सीमारेषे पार. षटकार. यावेळेस मात्र हा झेल खूप महत्वाचा ठरेल. अगदी सामन्याला कलाटणी देणारा हा झेल ड्रॉप झालेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. त्यानंतर मात्र विनयने जो षटकार ठोकलाय सामन्यामध्ये, यावेळेस फटका फसलाय. मात्र यावेळेस प्रशांत कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक विकेट. षटकार ठोकल्यानंतर मात्र विनय परतीच्या प्रवासाला, तंबूच्या आसऱ्याला आणखी एक धक्का लागतोय. तो श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडी या संघाला. एकोणतीस धावा धावपलकावं लागतात. 4 विकेट पडल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विकास दादा, बॅट्समॅनचं नाव निलेश. यस, इनॅट नंबर 5 वर आपल्याला पाहायला मिळतो निलेश दाखल होतोय. आता मात्र या सामन्याच्या संपूर्ण जबाबदारी सूरज आणि निलेशवर असतील. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी फसलाय. ऑप्शनच्या खूपच बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड येतोय. 30 धावा धावपलकावं लागतात. आता मात्र 8 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस स्क्वेअर कट गॅप मध्ये आहे. चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा नक्की अर्जित केल्या गेल्यात आणि 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवल्या आहेत. या 2 धाब्याच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 32 या धावसंख्येवर. अजूनही 6 धाब्यांची आवश्यकता आहे. शेवटचा आणि या अंतिम चेंडू या षटकामधील. 7 चेंडू 6 धाब्यांची गरज. स्टेप आउट झाले. अगदी इनफिल्ड खेळाडूंच्या वरून गॅप मध्ये आहे. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषे पार. चौकार. आता मात्र सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय आंबाडे या संघाने. कमबॅक करण्यासाठी जाणला जातो आणि उगाच नाही, या संघाच्या वर 7 चॅम्पियन संघाचा म्हणून नाव कोरलं गेलंय. कमबॅक केलंय फलंदाजाने. आता मात्र 2 धाब्यांची आवश्यकता. 6 चेंडू 2 धाब्यांची गरज. एकनाथ आपल्याला पाहायला मिळतात शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. भरपूर सारे मोमेंटम नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. राजू रणवरेची विकेट मिळाली. त्यानंतर मात्र बजेगवाडी संघ या मॅच मध्ये इन झाला होता. त्यानंतर मात्र एक झेल ड्रॉप झाला आणि
अंबाडे संघाने इथे मात्र सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन श्री डोंदाई स्पोर्ट्स अंबाडे संघ. हार्ड लक, बॅड लक आई खर्जादेवी स्पोर्ट्स बाजेवाडी संघ. चांगला खेळ आपला देखील राहिला, चांगली फाईट नक्कीच आपण या संघाला दिलीत. या स्पर्धेत आपण सहभागी झालात, ज्या खेळाडूतीने खेळात आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक.